नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज क्लिअर कट मार्केटमध्ये एक साईडवेज मोमेंटम पाहायला मिळाला आणि कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काही आपण डिस्कशन देखील केलं होतं लेवल आणि तिकडे जर बघितलं तर ओआय डाटा बघताना मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की मार्केट थोडंसं 24,900 24,800 या रेंजमध्ये हेवी कॉल रायटिंग पुट रायटिंग आहे. तर हाय पॉसिबिलिटी आहे की जर मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जर राहिलं किंवा मार्केट जर साईडवेज झालं तर हा जो रेंज आहे, ही जी रेंज आहे 24,900ची 24,800ची, ही मोस्ट ऑफ द टाईम काय आहे की कन्सोलिडेशनमध्ये निघून जाऊ शकते. आणि प्रीमियम जरी बघितले तर काल प्रीमियम ऑलमोस्ट कंबाईन प्रीमियम 100 होते आणि मार्केट ओपन झाल्यानंतर सडनली प्रीमियम आणखी डाऊन झाले. सो ओव्हरऑल जर दिवस बघितला तर पूर्णतः कन्सोलिडेशनमध्ये होता. वारंवार मी टेलिग्रामवर अपडेट देखील दिली होती की ओव्हर ट्रेडिंगपासून वाचा, कारण की इंट्राडेची जी रेंज तयार झाली, मार्केटने जी रेंज तयार केली, स्पेशली एक्सपायरीचा इंडेक्स म्हणजेच निफ्टी ओव्हरऑल कन्सोलिडेशनमध्ये आहे. सो आय होप कालच्या ॲनालिसिस व्हिडिओचा आणि ज्या आपण लेवल डिस्कशन केल्या होत्या त्याचा तुम्हाला काही ना काही आजच्या ट्रेडिंगसाठी हेल्प झालेली असणार आहे. तर कसं होतं तुमचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. जर नो ट्रेडिंग डे झाला असेल किंवा छोटा मोठा स्कॅल्पिंग केला असेल कोणी, हरकत नाही आहे, परंतु ओव्हर ट्रेडिंग कोणाची झालेली नसणार आहे. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर खराब दिवस, भंगार दिवस म्हणू शकतो आपण त्याला. ओके. फक्त टाईमपासचा दिवस होता. टाईमपास करण्यामध्येच मार्केटनी दिवस संपवलेला आहे. आता उद्याच्यासाठी जर बघाल तर उद्या बुधवार आहे आणि आपण त्याला कन्सिडर करतो कुठला दिवस, सँडविच डे म्हणून. परंतु उद्या एक चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. कुठली लेवल इम्पॉर्टंट असणार आहे, काय प्रायजेक्शन इम्पॉर्टंट आहे, काय प्रायजेक्शन बनलेली आहे, ते डिटेल्समध्ये आपल्याला बघायचं आहे निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये. ओके. सो इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कालचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की 2,000 लाईकची अपेक्षा आहे, तर तुम्हाला सगळ्यांनी मिळून 2,000 लाईक केले. MG फॅमिलीचं हार्दिक स्वागत करतो मी त्यासाठी. ओके. आणि आभार देखील मानतो की तुम्ही सपोर्ट करताय. तुम्हाला जी गोष्ट मी शिकवतो ती तुमच्यापर्यंत पोचते, यातनं हे समजून येते. ओके. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो देखील मन लावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, एक पॉझिटिव्ह एनर्जी ती त्यामध्ये. ओके. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. खूप सारे मित्र रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, ॲनालिसिस आवडत असेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ह्या तुम्हाला पटत असतील. ओके. आणि यातनं काही ना काही शिकायला मिळत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके. तर 50,000च्या जवळपास आलेलो आहे आपण सबस्क्रायबरमध्ये. ओके. एक 5,000 सबस्क्रायबर कमी आहेत. सो ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर जावा, व्हिडिओ पॉज करा आणि सबस्क्राईब करा. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की तुम्हाला आठवतं आहे का मागच्या 15 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला एक पॉडकास्ट येणार आहे एका वेगळ्या चॅनलवरती, तो हिंदीमध्ये असणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगितलं होतं ते, कारण की आपला जो चॅनल आहे तो मराठीमध्ये आहे, परंतु जो अदर यूट्यूब चॅनल आहे, जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे तो आपल्या MG टीमच्याच एका मित्राचा आहे. म्हणजे MG टीममध्येच तो व्यक्ती काम करतो आणि त्यांचंच आहे. ओके. रवी असं त्यांचं नाव आहे. त्यांचा चॅनल हिंदीमध्ये आहे, त्यामुळे पॉडकास्ट ऑब्व्हियसली हिंदीमध्ये असणार आहे आणि तो लॉन्च झालेला आहे. तर जर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा एक हिंट दिली होती की कोणाला पॉडकास्ट बघायला आवडेल, तर तो लॉन्च झाला आहे. फक्त लक्षात घ्या की तो आपल्या चॅनलवरती नाही आहे. तो चॅनल आहे, इकडे बघा, दाखवतो मी तुम्हाला, डिकोड मनी माइंड. दिसतंय का तुम्हाला? कलर थोडासा हे करतो. डिकोड मनी माइंड आणि इकडे हा पॉडकास्ट आहे. जवळजवळ आत्ता त्याला 982 व्ह्यूज आहेत, कारण की तुमच्यापर्यंत पोचलाच नाही तो. ओके. कारण की तर या चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्ही सर्च करून देखील जाऊ शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे पॉडकास्टचा जवळजवळ 1 तासाचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये 80% जे क्वेश्चन होते ते सगळे तुमचे क्वेश्चन आहेत, जे तुम्ही विचारलेले आहेत. ओके. वारंवार. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट इकडे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर नक्की जाऊन बघा आणि आपली MG टीमची पॉवर तिकडे दाखवा.
कारण की एका वेगळ्या चॅनलवरती आपण गेलेलो आहे आणि तिकडे तो जो टॉपिक आहे शेअर मार्केट बाबतीचा त्याच्यावरती आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत काही गोष्टी. सो आय होप तुम्हाला त्या गोष्टी समजतील व्यवस्थित. आणि आपली जी MG फॅमिली आहे ती तिकडे कमेंट लाईक शेअर नक्की करा. कारण की काय होते की आपलं पण एक रेप्युटेशन वाटलं पाहिजे ना, की आपल्याला घेऊन कोणीतरी पॉडकास्ट केला आहे आणि त्याच्यावर जर व्ह्यूजच नाही आले किंवा त्याच्यावर जर रिस्पॉन्स नाही आला तर ते वाईट कोणाला वाटणार आहे, मला वाईट वाटणार आहे आणि अदर समोरची व्यक्ती तर ते त्यांना कळतं की काय लेवलची व्यक्ती आहे मग ही. ओके, सो सगळ्यांना आवर्जून विनंती आहे की नक्की डिकोड मनी माइंडवरती जाऊन या पॉडकास्टला बघा, व्यवस्थितरित्या समजून घ्या, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की करा. आता कमेंट मी देखील वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या चॅनलवरून तिकडेच्या चॅनलवर जाणार वाचणार कमेंट. ओके, तो नक्की त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करा त्यांना देखील, हरकत नाही. ओके, सो नक्की बघा, डिकोड मनी माइंड ह्या चॅनलचं नाव आहे. चला टॉपिकला येऊया आपल्या, बॅक टू ॲनालिसिस व्हिडिओ. आपण काल काय डिस्कशन केलं तर समजून घ्या पहिलं. प्राईस जर बघितलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती काल. गोष्ट म्हणजे की थोडक्यात काय सांगितलं होतं की ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल इतकी स्ट्रॉंग आहे की ह्या कॅन्डलला पहिलं तर ह्या कॅन्डलच्या बाहेर जाण्यासाठीच मार्केटला ताकद लावायला लागणार आहे. आणि ती बघा इकडे या कॅन्डलचं इकडनं रिजेक्शन आलं होतं, त्या कॅन्डलला ब्रेक केले काच नाही केलेलं. त्यामुळे जरी आपण काल ही नो ट्रेडिंग लेवल ठेवली होती परंतु आपलं बुलिश साईडचा इतका स्ट्रॉंग व्ह्यू होता का, बिलकुल नव्हता. हे देखील आपण डिस्कशन केलं होतं की जर लॉट साईज कमी ठेवा, परंतु सेलिंग साईडला पण आलं नाही कारण की हा गॅप अप ओपन झाला होता आणि त्याच्यामुळे सेलिंग साईडला कुठली लेवल ॲक्टिव्ह झालीच नाही. ही लेवल होती सेलिंग साईडची 24,760ची, तर ती ॲक्टिव्ह झाली नाही. त्यामुळे सेलिंगचा व्ह्यू देखील कुठलाही बनलेला नव्हता. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केट पॉज घेतला आज मार्केटने, गॅप अप ओपन झालं आणि मार्केट आज फर्स्ट टाईम थोडंसं सस्टेन व्हायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मार्केट आता रॉकेट होणार आहे लगेच आपल्याला डोळे झाकून घरदार विकून कॉलमध्ये जाऊन बसायचे, नाही, याचा अर्थ असा नाही आहे. प्रत्येक दिवस इंटरेस्टिंग असतो, भलेही तो साईडवेज का असा ना, कारण की मार्केट रोज तर असं पळणार नाही. मार्केट 70% हे कन्सोलिडेशनमध्ये असतं, मार्केट 30% हे मोमेंटम देतं. म्हणजे जे 5 दिवस असतात ते एका वीकचे ट्रेडिंग सेशनमध्ये 3 दिवस मार्केट स्लाईडवर असतं ऑलमोस्ट आणि 2 दिवस मार्केट मोमेंटम देतं. तर काल परवा मार्केटने ओके मोमेंटम दिला होता, तर आज मार्केट थोडंसं साईडवेज गेलेलं आहे. बरं, आता हे जे मार्केट साईडवेज गेले, हा जो निफ्टी साईडवेज गेला आहे त्याचा उद्या काय इम्पॅक्ट होऊ शकतो, कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे ते आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं. त्यामुळे व्हिडिओ बघताना नेहमी शेवटपर्यंत बघत जावा. काय होतं, थोडंसं बघतात फक्त लेवलसाठी नका बघू व्हिडिओ. लेवल तर काय टेलिग्रामवर देखील स्क्रीनशॉट शेअर केलेला असतो, पण फक्त जर लेवलसाठी तुम्ही बघत असाल तर बघण्याची काहीही गरज नाही आणि मार्केटमध्ये थांबण्याची देखील गरज नाही. मार्केटला राम ठोकून निघून जावा, कारण की मी खरं बोलणारा व्यक्ती आहे. ओके, सो ॲनालिसिसचं मेन उद्दिष्ट काय आहे की प्राइस ॲक्शन कशी सांगता येईल, मार्केटचे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्यापर्यंत कशा शेअर केल्या जातील किंवा मार्केटमध्ये सेटअप कसे बनतात, मार्केट मोमेंटम कसं करतं, मार्केटमध्ये काय गोष्टी असतात तिकडे आपल्याला केअरफुली लक्ष द्यावं लागतं. कारण की ही सगळ्या गोष्टी आहे ना तुमच्या फायनान्शियलशी निगडीत आहे, तुमच्या लाईफशी निगडीत आहे. हे असं नाही की एक दिवस गेलो बॅट बॉल खेळायला, बॅटिंग नाही मिळाली, रडून घरी आलो, असं नाही चालत. इथे जर तुम्हाला टिकायचं असेल तर इथे तुम्हाला एज्युकेशन, लर्निंग, तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये माहिती असणं गरजेचं आहेच. फक्त आज ह्या चॅनलवरती आले, बाबा यांनी असं सांगितलं, उद्या त्या चॅनलवरती गेले, तिकडं असं सांगितलं, परवा दिवशी त्या चॅनलवरती असं गेलं, अशाने तुम्ही शिकणार नाहीत. ते म्हणतात ना की काहीतरी बरं नसलं आपल्याला तर आज ह्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी काहीतरी गोळ्या दिल्या, परत एक दिवस गोळ्या खाल्ल्या आणि नाही बरं वाटत म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, त्याच्याने नाही बरं वाटत म्हणून तिसऱ्या डॉक्टरकडे जातो. मग 3 डॉक्टर करून सुद्धा तुम्ही बरं होत नाही. का बरं होत नाही? कारण की तुम्ही एकच दिवस गोळ्या खाता. आणि गोळ्याचं कसं असतं की एक कोर्स असतो, तो कम्प्लिटली कोर्स असतो 5 दिवसाचा, 3 दिवसाचा. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा गुण येतोय की नाही ते समजून घ्या ना, पहिल्यांदा पूर्ण बघा ना काय सिस्टीम आहे त्याची. ओके, सो ते इम्पॉर्टंट आहे. आता हे तुम्ही मला सांग की सर हे स्टॉक मार्केट, तुम्ही डॉक्टर कुठे गेले,
एक उदाहरण असतं द्यायचं, उदाहरणं देत असतो आपण, जेणेकरून काय होतं की तुमच्या चटकन लक्षात येईल. त्यामुळे जर तुम्ही एखादा दिवस आलाय चॅनलवरती, व्हिडिओ बघितलाय आणि तुम्हाला काही समजणार नाही आहे, परंतु तुम्ही वारंवार जर ॲनालिसिस व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित मन लावून बघत असाल, तर तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 दिवस गोळ्यांचा कोर्स असतो, तसं केल्यानंतर बरं वाटतं ना बरं, 80% 70% बरं वाटतं आणि नंतर रिकवर होतं माणूस स्वतःच्या स्वतः. मग तसंच आहे, जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघताय तर तुम्हाला काही काही गोष्टी हळूहळू कळायला लागतील आणि नंतर त्या गोष्टी कळून तुम्ही स्वतःही शिकू शकता. आणि थोडंसं काय आहे की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये A to Z गोष्टी आपल्याला कवर नाही करता येते मार्केटच्या, समजतं तुम्हाला, डिटेलमध्ये नाही तेवढं सांगता येत काही गोष्टी. त्याच्यासाठी आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील केलेला आहे आणि त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. खूप सारे कमेंट होते की सर आम्हाला जॉईन करायचं आहे, आम्हाला जॉईन करायचं आहे, कुठून करायचं आहे, काय करायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे, तिकडे जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता. त्याच्यामध्ये सगळा सिलेबस दिलेला आहे, सुटसुटीतरित्या तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एकदा जाऊन जॉईन करू शकता किंवा बघा, तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला जर मॅच होत असेल तर नक्की विचार करू शकता. ओके, तर शिकण्याकडे फोकस ठेवा. एक दिवस आले, लेवल्स बघितल्या, मार्केट साईडवेज राहिलं. आता काय असतं माहिती का, एक दिवस आलं मार्केट साईडवेज राहिलं, हे मार्केट साईडवेज राहिलं. आता याच्यावरती कमेंट कशात माहिती का, सर तुम्ही तर बोललो होते वरती जायचे चान्सेस आहे, खाली पडलं इकडून लेवल ब्रेक झाली तर खाली जोरात येऊ शकतो, नाही आलं खाली जोरात. अरे बाबा, नाही आलं कारण की मार्केट साईडवेज राहिलं ना, लेवल तर ब्रेक करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ परत तुम्हाला एक उदाहरण देतो की एक व्यक्ती आहे जो तुमचा खास मित्र आहे. समजा एक व्यक्ती तुमचा खास मित्र आहे आणि दुसरा व्यक्ती आहे, त्याला ताप आलाय, समजतंय. ह्या व्यक्तीने सांगितलं की एक अमुक डॉक्टर आहे, एक हा डॉक्टर आहे. ह्या व्यक्तीला याचा एक्सपिरियन्स आहे, सांगण्याचं तात्पर्य सांगतो. त्यांनी याला सांगितलं की हा डॉक्टर आहे, ज्यावेळेस मी याच्याकडे गेलो होतो त्यावेळेस मी याच्याकडून इंजेक्शन घेतलं, माझा ताप होता तो निघून गेला, मला बरं वाटलं. आता हा व्यक्ती काय करतो, इकडे जातो आणि डॉक्टर चेक करतो आणि हा व्यक्ती काय बोलतो की मला फक्त गोळ्या द्या डॉक्टर, मला इंजेक्शन नको आहे. आणि हा घरी येतो आणि याला बरं नाही वाटत, याचा ताप नाही जात त्या ड्युरेशनमध्ये, 1-2 दिवसामध्ये. तर हा व्यक्ती याला ब्लेम करतो की तू सांगितलं होतं म्हणून मी इकडे गेलो आणि मला बरं नाही वाटलं. परंतु हा व्यक्ती हे सांगतो का, अरे मी इंजेक्शन नाही घेतलं. मग तसंच असतं की काहीसं की एक दिवस येतात, लोक बघतात आणि डाऊन साईडला जाण्याची पॉसिबिलिटी ही लेवल ब्रेक झाल्यावरती, पण ते डाऊन साईडला मार्केट गेलंच नाही हो. अरे कसं जाणार, जर ही लेवल ब्रेक व्हायची वाटच बघितली नाही आपण आणि तू इकडनंच जर हिरो सारखा जर गाडीवरून उडी मारून एंट्री करणार आहे अजय देवगण सारखा, तर कसं होणार आहे, नाही होणार आहे ना. त्यामुळे हे एका दिवसामध्ये शिकण्यासारखं नाही हे प्रकरण. मी आता तुम्ही म्हणसान की सर ॲनालिसिस व्हिडिओ सांगून हे काय तुम्ही सांगताय, तर ज्या कमेंट येतात ते तुमच्या त्या मी वाचतो आणि त्यातले काही कमेंट असतात, त्यांचे जे डाऊट्स असतात ते इथं मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर काय होतं की जे बिगिनर असतात किंवा मार्केटचं कमी नॉलेज असतं, त्यांना लेवल देखील फॉलो करता येत नाही आहे. त्यांना लेवल देखील ह्या काढलेल्या असतात ना, या देखील फॉलो करता येत नाही, इतके ते नादान आहेत मार्केटच्या बाबतीत. आणि इतकं नादान असूनही ते एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करण्याचा विचार करतात, म्हणजे त्यांच्या डेअरिंगला सल्यूट आहे. परंतु असं नाही करायला पाहिजे. इतकं दिसतंय तेवढं सोपं नाही ते. इतकं सोपं असतं तर लोकांनी कामच केली नसती, हेच करून बसत असले सगळे असते. ओके, सो नक्की विचार करा. प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे, त्याचा देखील विचार करू शकता. बाकी तुमची मर्जी आहे, तुम्हाला कुठे शिकायचे, फ्रीली वातावरण आहे तुम्हाला. परंतु तुम्ही कुठं शिकताय, कसं शिकताय हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हरकत नाही आहे. आय होप तुम्हाला जे मी गोष्टी सांगत असतो त्या तुम्हाला पटत असतील. कमेंट करून नक्की सांगा मला. चल, प्राइस ॲक्शन जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण गेलो, ओके, आता आवर्जून इकडे 1 तासाची टाईम फ्रेम मी तुम्हाला दाखवते. काय दिसते इकडे तुम्हाला, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती ही ट्रेंड लाईन चालू आहे. बुलिश मोमेंटम, पुल बॅक, परत एक बुलिश मोमेंटम, पुल बॅक, परत एक बुलिश मोमेंटम, पुल बॅक
आणि परत एक बुलिश मोमेंटम. परंतु प्रत्येक वेळेस काय होत होतं, हाय ब्रेक होत होतं. एक दिवस मोमेंटम, पहिल्या दिवशी कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर हाय ब्रेक, एक दिवस परत डाऊन साईड मोमेंटम, परत कन्सोलिडेशन. आता फ्लॅट ओपन झाला तर हाय ब्रेक झाला तर हा जो हाय आहे बघा इकडे, हा जो हाय आहे हा येताना दिसू शकतो. साधारण 25,000ची लेवल आहे. आता 24,868ची क्लोजिंग आहे. तर एक साधारण 100 ते 150 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. कुठल्या लेवलच्या वरती, आजचा इंट्राडे आणि कालचा इंट्राडे हाय दोन्ही एकच आहेत. कालचा इंट्राडे हाय आणि आजचा इंट्राडे हाय म्हणजे 2 दिवसाचा, सोमवारचा आणि मंगळवारचा, सोमवार आणि मंगळवारचा इंट्राडे हाय एकच आहे. मग आता तू इकडे बघायला काय मिळते की हाय एक आहे, तर ही लेवल ब्रेक झाल्यावरती मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु 2 दिवसाचा हाय एकच आहे म्हणजे काय, ही लेवल स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ती लेवल कुठली आहे ते आपण डिस्कशन करूयाच. ओके. सो परंतु जर ब्रेकआउट आला तर एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि डाऊन साईडला जर लेवल ब्रेक झाली आणि आजचा लो जर ब्रेक होतोय तर ही ट्रेंड लाईन ब्रेक होतीये. ओके, ही ट्रेंड लाईन ब्रेक होती. त्या ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर आपल्याला डाऊन साईडला देखील मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग आता तुम्हाला बघायला काय मिळतं इकडे की बाबा इथे रिस्क टू रिवॉर्ड रेशोनुसार इथून इतका मोमेंटम बघायला मिळतोय. मग लिमिटेड मोमेंटम आहे बुलिश साईडला इंट्रेडमध्ये. आता याचा अर्थ डाऊन साईडला अनलिमिटेड आहे का, असं नाही. परंतु ही जी बघा ही जी लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर तुम्ही इकडे बघसाल की बुलिश साईडची कॅन्डलची साईज बघा. बुलिश साईडला जेव्हा जेव्हा मार्केट मोमेंटम करून गेले म्हणजे बुलिश साईडला जाताना कॅन्डलची साईज बघा आणि बेरिश साईडला येताना कॅन्डलची साईज बघा. आवर्जून इकडे तुम्हाला दाखवतोय का, तर बेरिश साईडला मार्केट खूप फास्ट येते, खूप फास्ट येते, दिसते तुम्हाला. त्यामुळे हाय पॉसिबिलिटी, हाय रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा कुठे बनतो, इकडनं सेलिंगच्या साईडला बनतो. जर इकडनं सेलिंग निघाली आणि ही जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला अशा पद्धतीची एखादी मोठी कॅन्डल बघायला मिळू शकते. यात कुठलेही आश्चर्य नाही आहे. परंतु बुलिश साईडला जाताना असं नाही की कॅन्डल मोठ्या बनलेलं नाही, बुलिश साईडला बनल्यात ते. परंतु लक्षात काय ठेवायचं आहे की मार्केटचं नेचर आहे की मार्केट बुलिश साईडला जाताना हे स्लो जातं किंवा गॅपअपमध्ये मार्केटमध्ये रॅली होतात बुलिश साईडला. परंतु सेलिंग साईडला मार्केट थोडंसं फास्ट असतं आणि सेलिंग साईडच्या रॅल्या ह्या मार्केटच्या ड्युरेशनमध्ये असतं मोस्ट ऑफ द टाईम. ओके, सो या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ऑप्शन बायर म्हणून काय लागतं आपल्याला, मार्केटमध्ये मोमेंटम फास्ट लागतो. जर मोमेंटम फास्ट नसेल तर प्रीमियम डीकेमध्ये आपला जो ट्रेड असतो तो जरी आपल्या फेवरमध्ये गेला, मग आता मोमेंटम फास्ट कुठे असतो मी तुम्हाला सांगितलं, डाऊन साईडला किंवा सेलिंगला फास्ट मोमेंटम असतो आणि बुलिश साईडला मोमेंटम थोडा स्लो असतो. मग जर आपण सी साईडला व्ह्यू प्लॅन करत असेल आणि मार्केटचा मोमेंटम स्लो असेल तर त्याच्यामध्ये काय, प्रीमियम डीके देखील होतो आणि जितका पाहिजे तितका बेनिफिट आपल्याला मिळत नाही. ओके, म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे, जर आपल्याला रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर विचार केला तर सेलिंग साईडला मार्केट जर आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघायला मिळू शकतो. ओके, सो 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती जाऊया. आता लेवल तुम्हाला समजली, मी इकडे ही ट्रेंड लाईन दाखवण्याचा प्रयत्न का केला होता ते तुम्हाला समजलं असेल. तर आजचा इंट्राडे हाय आणि कालचा इंट्राडे हाय एकच आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, कारण की त्या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतलेला आहे. बघा, पहिले इकडे सपोर्टचं काम केलं, आता तो रेजिस्टन्सचं काम करतो. ओके, आणि आत्ता मी तुम्हाला सांगितलं तर उत्तम उदाहरण तुम्हाला इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, बुलिश साईडला काय बोललो मी तुम्हाला, गॅपअपमध्ये मार्केट मोठा मोमेंटम देऊ जातं, परंतु तेच बेरिश साईडला मार्केट पकडण्यासारखं असतं. का पकडण्यासारखं असतं, तुम्हाला या लेवल आपण लास्ट टाइम पण डिस्कशन केलं होतं, या सगळ्या लेवल पकडण्यासारख्या होत्या. बघा इकडे ही जी मोमेंटम येते ही पकडण्यासारखी असते जर व्यवस्थितरित्या मार्केट ओपन झालं आणि प्राइस ॲक्शन व्यवस्थित झाली तर. हरकत नाही आहे, हळूहळू गोष्टी समजून येतील तुम्हाला, एकदमच समजतील असं पण नाही. ओके, तर इंट्राडे हाय काय आहे 24,885. तर थोडंसं आपण त्याला आणखी थोडंसं सेफर साईड जाण्यासाठी आपण काय करूया, चला ठीक आहे, 24,886 तोच ठेवलेला आहे.
बरं. आता इकडे काय बघायला मिळतंय, की कुठे मल्टिपल टाइम सपोर्ट होता या लेव्हलवरती 24,816. तर ॲज अ या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला आपण मार्क केलेला आहे. आणि बेसिकली आजचा दिवस जो आहे हा हाय आणि हा लो, हा जर बघितला तर 24,816, 24,886 साधारण 70 ते 75 पॉईंटचा कन्सोलिडेशनचा दिवस होता पूर्णच्या पूर्ण. म्हणजे इकडे निफ्टी क्लिअर कट 70 ते 75 पॉईंटमध्ये काय झालंय, पूर्णतः कन्सोलिडेशन झालंय. आणि हा झोन जो असणार आहे तो उद्याच्या सँडविच ट्रेडिंग सेशनमध्ये. आता सँडविच काय ट्रेडिंग सेशन काय बोलतो आपण त्याला, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे इतरांना पण समजेल. ओके, तर या झोनला ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर केलेला आहे आपण. 24,886, 24,816. बिलकुल पण ह्या झोनमध्ये आपल्याला काहीही अपॉर्च्युनिटी शोधण्याची गरज नाही. या झोनमध्ये जितकं मार्केट कन्सोलिडेशन करेल तितका मोठा ब्रेकआउट किंवा मोठा ब्रेकडाऊन आपल्याला नंतरनं बघायला मिळणार आहे, जेव्हा ही लेवल ब्रेक होईल त्यावेळेस. त्यामुळे या झोनमध्ये जी ऑप्शन रायटरची फाईट चालू आहे किंवा जे कॉल रायटर आणि पुट रायटरची फाईट चालू आहे, त्या फाईटमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं नाही आहे. काय करायचं, फाईट त्यांना करू द्या, जे जिकडे जिंकेन त्या साईडला आपल्याला निघायचं. ओके, तर समजले असेल तुम्हाला नो ट्रेडिंग झोन. आता डाऊन साईड आणि बुलिश साईडच्या लेवल इम्पॉर्टंट काय ते समजून घ्या. पहिली गोष्ट तर 5 मिनिट टाइम फ्रेम आहे, हा लो जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. सेकंड जर लेवल बघितलं तर ही लेवल इम्पॉर्टंट आहे. थर्ड लेवल जर बघितली तर हा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, जर हा डबल बॉटम आज जो क्रिएट झाला होता, हा जर ब्रेक होतो 24,816चा, एक देऊ द्या, छोटासा टप्पा खाऊ द्या, ही जर लेवल ब्रेक होतीये तर आपण इकडे डाऊन साईडचा विचार करू शकतो या लेवलपर्यंत, म्हणजे 24,765 एक फर्स्ट लेवल बनू शकते. सेकंड लेवलचा सपोर्ट हा आहे 24,730, ही सेकंड लेवल आहे. आणि थर्ड लेवल 24,700, ही थर्ड लेवल आहे. म्हणजे साधारण 100 पॉईंटचा एक मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतो. इतका जरी मिळाला हरकत नाही. ओके, राहिली गोष्ट बुलिश साईडला, तर बुलिश साईडला 24,886 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. दोन लेवल इकडे आपण मार्क करतोय. पहिली तर ही 24,931, सेकंड लेवल आहे 24,980. या दोन लेवल आहे. टेक्निकली जर बघितलं तर दोनच लेवल इकडे बनतात, हा स्विंग आणि हा स्विंग. ओके, रिस्क अजूनही बुलिश साईडला आहे, त्यामुळे लॉट साईज कमी करून रिस्कला थोडंसं कमी केलं तरी काही हरकत नाही. रिस्क मॅनेजमेंट यूज करणं गरजेचं आहे. 24,686 ही जर लेवल छोटासा पुलबॅक घेऊन ब्रेक होतीये. ओके, आणि त्याच्यानंतर जर मोमेंटम आला तर तो 24,931 या रेजिस्टन्सपर्यंत, म्हणजे हा रेजिस्टन्सपर्यंत पहिला मोमेंटम, आणि सेकंड मोमेंटम या रेजिस्टन्सपर्यंत, म्हणजे 24,980 ही सेकंड लेवल आपल्याला बघायला मिळते. तर या लेवल तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवा. लाईव्ह मार्केटमध्ये या लेवल पॉसिबिलिटी आहे की मार्केट फॉलो करू शकतं. गॅप अप जर ओपन झालं तर काय करायचं, गॅप अप ओपन होतंय ते कुठे ओपन होतंय, रेजिस्टन्स झोनमध्ये. त्यामुळे गॅप अप ओपनवरती ॲग्रेसिव्ह बुलिशचा विचार ठेवायचा नाही डोक्यामध्ये. आज पण लर्निंग ग्रुपवर तेच आम्ही अपडेट केला होता की गॅप अप ओपन झाले, पुलबॅक घेऊन जर इंट्राडे हाय ब्रेक झाला तरच आपल्याला काय अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला असेल, अन्यथा नाही. परंतु त्याच्यामध्ये कुठलीही स्ट्रेंथ नव्हती, ताकद नव्हती, त्यामुळे तो काही मोमेंटम दिला नाही. त्यामुळे गॅप अपवरती इग्नोर करायचे, डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. बाकी तुम्ही तुमच्या रिस्कनुसार विचार करू शकता. गॅप डाऊन जर ओपन झाला तर तो परत सपोर्ट लेवलवरती, गॅप डाऊन ओपन झाला तर पुलबॅक घेऊन मग डाऊन साईडला येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या व्यवस्थित लेवल विथ प्राइज ॲक्शन विथ लॉजिक समजले असते. व्हिडिओ सोडून जायचा आहे का? नाही. किती इम्पॉर्टंट काम असलं तर आधी व्हिडिओ बघा, कंप्लीट करा. खूपच इम्पॉर्टंट असेल तर पॉज करा, ते काम करा आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू करा. परंतु जर तुम्हाला मार्केटमध्ये शिकायचंच आहे, कारण की आपण या व्हिडिओमध्ये प्राइज ॲक्शन शिकवत असतो. ओके, बाकी तुम्हाला जिकडे शिकता तिकडे शिका, परंतु ॲनालिसिस व्हिडिओ तरी पूर्ण बघत जावा. ओके, चला बँक निफ्टीचे लेवल बघूया. फक्त 29 पॉईंट मोमेंटम झाला बँक निफ्टी. आणि बघा लेवल किती इम्पॉर्टंट, लेवल रिस्पेक्ट कशी लेवलची बघा.
काल ॲनालिसिस मध्ये 54,089 ची लेवल आपण डिस्कशन केली होती. 54,089 ची. काय केले? आजचा लो तोच आहे 54,089. का हे इथूनच का मार्केट वरती गेलं किंवा इथंच का सपोर्ट घेतला? त्याला कारण आहे टेक्निकल ॲनालिसिस, त्याला कारण आहे सपोर्ट रेजिस्टन्स, त्याला कारण आहे प्राइस ॲक्शन. समजतं तुम्हाला? ही लेवल जर ब्रेक झाली असती, छोटा टप्पा करून पुल बॅक घेऊन बघा, त्याने एकदा इकडे घेतला पुल बॅक जाऊन परत तो त्याच लेवलवर त्यानं वरती गेला. टप्पा खाल्ला त्यांनी या लेवलवरती, पण तो ब्रेक केला का? नाही. ब्रेक जर झाला असता तर एक डाऊन साईड मोमेंटम ॲक्टिवेट झाली असती, जी की झाली का? बिलकुल पण नाही. बुलिश साईडला झाली का? नाही. म्हणजे 99.9% काय केला बँक निफ्टीने? आपला नो ट्रेडिंग झोन फॉलो केलेला आहे. आणि तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की नो ट्रेडिंग झोन जर तुम्ही फॉलो करत असाल तर ओव्हर ट्रेडिंग होणार नाही, कॅपिटल सेफ राहील. जर आज बघा इंटरेस्टेड असेल कोणी बँक निफ्टीमध्ये आज ट्रेडिंग करण्यासाठी, वाट बघितली असेल ब्रेकआउट किंवा ब्रेकआउटची, तर कुठलाही व्ह्यू बनला नसणार आहे. क्लिअर कट नो ट्रेडिंग डे झालेला असणार आहे. आणि नो ट्रेडिंग डे हा कधीही आपल्या बाजूने असतो. ट्रेड झालाच नाही याचा अर्थ की आपलं कॅपिटल सेफ झालं. ट्रेड का नाही झाला? कारण की मार्केट साईडवेजमध्ये होतं आणि साईडवेज मार्केटमध्ये मोठे मोठे धुरंधर फसतात. ओके, सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे तो नक्की सांगा मला नो ट्रेडिंग झोनचा. आता कुठल्याही लेवल इकडे चेंजेस झालेला नाहीत, ॲज इट इज लेवल आहेत. त्यामुळे कुठलीही लेवल इकडे आपल्याला चेंज करण्याची गरज नाही. फक्त मी लेवल तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो, म्हणजे समजून येते. बघा बुलिश साईडला खूप छोटे छोटे लेवल आहे. 54,490 फर्स्ट लेवल, 54,550 सेकंड आणि 54,600 थर्ड लेवल. का छोटे छोटे आहेत? बिकॉज रेजिस्टन्स खूप जवळजवळ आहेत आणि बुलिश साईडला मार्केट जायला मागत नाही, इंटरेस्टेड नाही. ते 54,090ची जर लेवल आज उद्या ब्रेक होती तर आपल्याला जे आपण काल डिस्कशन केलं तर त्या लेवल ॲक्टिव्ह होतील. 53,973 फर्स्ट लेवल, 53,853 सेकंड लेवल आणि 53,721 थर्ड लेवल. ते या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतं. माझ्या मनाच्या लेवल आहेत का? नाही. इकडे मार्केटनी ज्या पद्धतीने टेक्निकल ॲनालिसिसनुसार किंवा प्रायजेक्शननुसार जे प्रायजेक्शन क्रिएट केले त्यानुसार ह्या लेवल आलेले आहे. ओके, तो नो ट्रेडिंग झोन मोठा आहे आणि तो त्याला तसंच राहू द्या. चला सेन्सेक्सकडे जाऊया. पडायला तयार आहे असं वाटतंय ना, कडेवरती आला एकदम, फक्त धक्का द्यायचा की धपकने पडणार आहे, अशा पद्धतीची काहीशी प्राइस ॲक्शन आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. आता जास्त काही लेवल मी इकडे हे करणार नाही, फिरवणार नाही, फक्त ज्या लेवल आहेत त्याला आपल्याला बघा किती इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या गोष्टी. ही लेवल मी चेंज केली आहे का? ही लेवल 81,163ची नाही चेंज केली, कारण की एकदम रिस्पेक्ट त्या लेवलवरती दाखवली बघा. बरं, आता इकडे दोन्ही साईडला म्हणजे न्यूट्रल आहे, सेन्सेक्स न्यूट्रल आहे खूप, परंतु जी प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी फेवरेबल आहे सेलिंगसाठी. न्यूट्रल कसं आहे समजून घ्या, की हा जो हाय होता कालचा तोच हाय आज देखील डबल टॉप क्रिएट केलेला आहे. परंतु ही जर लेवल ब्रेक झाली तर टेक्निकली जर बघितलं तर हा एक बुलिश प्राइस ॲक्शन पॅटर्न होते. ओके, आणि 81,100च्या आसपास आहे, थोडीशी डाऊन साईडला आहे. लेवल जर ब्रेक झाले तर 81,300 आणि 81,460 या 2 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ओके, या 2 लेवलचा विचार करू शकतो आपण. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे. ही जर लेवल ब्रेक होती तर काहीसा बेरिश इकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळेल 80,930चे, आणि तोच आजचा लो देखील आहे आणि तो आपला कालचा सपोर्ट, आजचा सपोर्ट देखील आहे. ओके, तर ही लेवल जर ब्रेक होती तर कालचा लो म्हणजेच 80,731 ही फर्स्ट लेवल आहे, 80,590 सेकंड, 80,480 थर्ड आणि चौथी लेवल आहे 80,324. तर या काय लेवल आहेत तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओव्हरऑल जर बघितलं तर प्राइस ॲक्शन अजूनही याच्यामध्ये थोडीशी नेगेटिव्ह आहे, भलेही आज पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग आहे त्याची, परंतु प्राइस ॲक्शन जर बघितली ही लेवल जर क्रॉस नाही करत आणि तो खाली जर आला तर तो हा नेगेटिव्हमध्ये शिफ्ट होईल. ओके, सो त्यामुळे थोडंसं जर ओव्हरऑल चार्ट जर बघितला, ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितली, 3 इंडेक्सची निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स कडेवरती आहे. कडेवरती म्हणजे काय की जर थोडंसं जर सेलर लोक ॲक्टिव्ह झाले
तर मार्केट टप 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 आपल्याला खाली पडताना दिसू शकतं. ओके, थोडीशी प्राइस ॲक्शन, थोडंसं ओव्हरऑल सिनियर जो मार्केटचा बघितला तर थोडंसं कन्सोलिडेशन आज झालेलं आहे. उद्या मे बी थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन दाखवू शकतो आणि एक्सपायरी म्हणजे जी गुरुवारची सेन्सेक्सची एक्सपायरी तिकडे मोठा मोमेंटमची पॉसिबिलिटी बघायला मिळू शकते. ओके, आय होप तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायचं. आणि काय कमेंट करून सांगणार तुम्ही? ओके, साइडवेज एक्सपायरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. ओके, तर ही कमेंट करून नक्की सांगू शकता. बाकी ज्या पण ऑफिशियल लिंक आहे त्या सगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. पॉडकास्ट ज्यांना ज्यांना बघायचं आहे, डिकोड मनी माइंड मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. एकदा जाऊन बघा, कारण की खूप काही सांगण्यासारखं, बघण्यासारखं आहे, खूप काही ऐकण्यासारखं आहे. ओके, तर नक्की बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.